गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। रामकृष्ण हरी रूप पाहता
ओंकार प्रधान रूप गणेशाचे ओंकार प्रधान रूप ओंकार प्रधान रूप गणेशाचे ओंकार प्रधान रूप गणेशाचे देवाचे जन्मस्थान ओंकार प्रधान रूप गणेशाचे ओंकार प्रधान रूप गणेशाचे येथे देवाचे जन्मस्थान आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू आकार महेश जानीला ऐसे देवी देवाचे थोडे उत्पन्न ऐसे देवी देवाचे थोडे उत्पन्न ओ गजानन माया बाप आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू आकार महेश जानीला तो प्रमाणे ऐसी आहे वेदवाणी प्रमाणे ऐसी आहे वेदवाणी आणि पुराणी व्यासाची मिशन महाराज शैनाथ महाराज हॅलो 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 जागे
ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवाचे जन्मस्थान आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू मकार महेश जाणीला ऐसे तिन्ही देवचे थोडी उत्पन्न तो हा गजानन माय बाप आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू मकार महेश जाणीला तुका म्हणे ऐसे आहे वेदवाने पहावे पुराणे व्यासाची या आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू मकार महेश जाणीला महायोग पीठे तटे भीमरत्यावर मंगळे गायला तुमने समागत्य तिष्ठन्तमानंद कन्न पर ब्रह्मलिंगम वदे पांडुरंग पांडुरंग गरुड आत्मरूप गणेशु स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपांडिवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी अत्यत्रयजननी देवाची या जगत उद्धारा लागी धरिला अवतार देवीला परिवार सिद्धाईचा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी अत्यत्रयजननी देवाची सेवे लागी सेवक ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यं विमलवचनं सर्वधे साक्षीभूतं भावातीतं द्रव्यरहितं सद्गुरुं तन्नमामि श्रीपादनाथं गुरुराजवीरं मुमुक्षाणां ज्ञानदानैक्यदक्षं गुटिक्षेत्रे निवासनं तन्नमामि वेदविद्यां दृष्टं विठाला ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवाचे जन्मस्थान आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू मकार महेश जाणी याला प्रसंग प्राप्त समय प्राप्त घटिका आहे बापांनो श्री क्षेत्र शिरेगाव या परम पावन भूमीमध्ये गेल्या 6 महिन्यापासून संकष्ट चतुर्थीचा आपण कार्यक्रम या ठिकाणी आपण करत आहोत गावकऱ्याच्या सहकार्यानं
गुणीजन भजनी मंडळ आपल्या गावातील यांच्या अनमोल सहकार्यानं आणि अन्नदात्यांच्या सहकार्यानं हा उत्सव आपण चालू केला. बोलता बोलता 6 महिने निघून गेले. 6व्या महिन्याच्या सेवा माझ्यासारख्या आज आहे अंगारकी संकष्ट चतुर्थी आणि मंगळी चतुर्थी. आपल्या ढोबळ भाषेत मंगळी चतुर्थी. मंगळी चतुर्थीचा कार्यक्रम माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला ज्या सज्जनाच्या माध्यमातून आला, आपल्या गावातीलच प्रेमाची मूर्ती हरिभक्तपरायण रमेश महाराज कराळे यांचा फोन आला की बाबा आम्ही असं आयोजन केलेलं आहे आणि यावेळेची सेवा तुम्हाला द्यावा लागते. म्हटलं हरकत नाही, 7 ते 9 असल्यामुळे येता येतं, लय लवकर नाही जमत. त्यांनी सांगितलं 6:30 ला, पण मी तिथून 6 ला धकतो, मग इकडे यायला उशीर लागतो ना. ज्या सज्जनांनी आजची ही चतुर्थी घेतलेली आहे, रमेश सीताराम कराळे आणि गजानन रामचंद्र पटरे या महात्म्यांनी आजच्या या अन्नदानाचा सोहळा घेतलेला आहे. मायबाप तुम्ही भाग्यवान महात्मे आहात. या माध्यमातून गाव भरकटू नये, गावाची दिशा बदलू नये म्हणून महिन्यातून एखादा कार्यक्रम असावा. विठाला विठाला अजून मधून फटकारा आला म्हणजे पिकं वाळत नाही. रमेश महाराज हा कसा का होईना फटकारा यायला पाहिजे म्हणजे गाव ध्यानावर राहत नाही. तर मायबाप कलियुगानं थैमान घातलेलं आहे. थैमान अगदी त्यांना भगवान शिवाचं तांडव सुरू केलेलं आहे. कारण आता आपण अंतकाळाकडे चाललेलो आहोत आणि अशा प्रसंगामध्ये जीवनात कुठेतरी भक्ती मार्ग असला पाहिजे. तरुण जाण्याकरता, उद्धारून जाण्याकरता सत संगतीची गरज आहे. म्हणून हे आयोजन विठाला विठाला तुम्हा गावकऱ्यांना, आयोजन करणाऱ्यांना लाख लाख धन्यवाद. गुणीजन विशारद महात्मे या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी उपलब्ध केलेत. हरिभक्तपरायण प्रेमाची मूर्ती आमचे विशाल महाराज असतील जाधव रायगावकर, आपल्या गावाचं दैवत हरिभक्तपरायण ब्रह्ममूर्ती प्रभूजी महाराज कराळे असतील, आमचे मृदंग सम्राट हरिभक्तपरायण कृष्णाजी महाराज ठोंबरे असतील, हार्मोनियम वादक गावातलेच आहे, त्यांना सुद्धा धन्यवाद. त्यांच्या सोबत आलेले सर्व महात्मे तुम्ही मावल्या या ठिकाणी उपस्थित झाला, तुमच्या सुद्धा चरणी नतमस्तक होतो. ज्यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारची साऊंड सिस्टीम आपल्या परिसरामध्ये चांगले देतात बरं का, त्यांनी बरेच कार्यक्रम मी त्यांच्या या साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून झालेले आहेत. समा साऊंड सिस्टीम सांगे आमच्या मोबाईल भाईला लाख लाख धन्यवाद. त्यांना वाचिनच कळून चुकली, कोणाला काय लागत आहे याच्यामध्ये भाऊ लय दांगुडा असू चालत नाही. त्याला त्याच्यात अक्कल पाहिजे, कोणाला काय लागत आहे ते द्यावा. त्यावेळेस त्यांच्या आजही नावलौकिक आपल्या परिसरामध्ये आहे. म्हणून तुम्ही सर्व संत मायबाप सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालात. तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आपली 7 ते 9 सेवा आहे. आता 7:30 वाजून गेलेले आहे. आपण 9 वाजेला एक कार्यक्रम संपू म्हणजे 1.5 तास बोला तरी काहीतरी सांगता आलं पाहिजे ना. हा म्हणून तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या सेवेकरता घेतलेला भक्त देऊचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामुनी 5वा वेद निर्माण करणारे जगद्गुरु तुकोबाराय. जर तुम्ही गाठ्यात पाहिला तर अभंग सापडणार नाही आणि माठातला अजिबात नाही. ऑनलाईन जर चेक केला, गुगलची दुनिया आहे, गुगलच्या दुनियामध्ये तुम्हाला सापडत. गुगलला जे आपल्याला नाही सांभाळून ठेवता आलं ते गुगलला ठेवलं बरं का. म्हणून गुगलला सुद्धा धन्यवाद द्यावा लागेल. आणि हा 4 चरणाचा प्रसंगानुरूप अभंग आहे. आज आहे अंगारकी संकष्ट चतुर्थी. आजच्या चतुर्थीला अनन्यसाधारण महत्व आपल्या संस्कृतीमध्ये प्राप्त. इतर ज्या काही 23 चतुर्थी आहेत यांना महत्व आहे असं काही नाही. सगळ्या चतुर्थ्याला, सगळ्याच एकादशाला, सगळ्याच दिवसाला महत्व आहे. परंतु आजच्या दिवशी आणि आपलं साल चालू नाही झालं बरं का, डोक्यातून काढून टाकला. आपलं साल पाण्याला चालू होतं. हे ज्यांनी आपल्यावर 150 वर्ष राज्य केलं त्यांनी हे वर्ष चालू करून दिलेलं आहे. पण चला हरकत नाही, त्याची सुरुवात सुद्धा आमच्या भगवान गणरायामुळे सुरुवात झाली आणि ते चांगलं जावं. जागतिक भविष्यकार सांगतात 26 वर्ष धोक्याचं आहे.
जागतिक भविष्यकाळ सांगितलं 26 मध्ये फार मोठा अजून तर आता हे सुरुवात आहे बाबा, अजून लय जायचे दिवस. हा 365 दिवसामधून 359 दिवस बाकी अजून, आणि 359 दिवसात काय राडा करीन सांगता येत नाही. जाता जाता शिकवण असं निघून जात आहे. विठाला विठाला जगद्गुरु तुकोबर आहे. भगवान गणपती रायाचं वर्णन करतात. कसा आहे तो भगवान परमात्मा? ओंकार प्रधान रूप गणेशाचे. त्याचं जे रूप आहे ते ओंकार आहे, आणि ओंकारामध्ये 3.5 मात्रा आहे, आणि त्या 3.5 मात्रेमध्ये संपूर्ण विश्व ब्रह्मांड उरून ईदभर तो उरलेला आहे. अशा त्या भगवंताचं स्वरूप वर्णन प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबराय करतात. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. कोणत्या गणपतीचं वर्णन करतात? हे तिन्ही देवाचे जन्मस्थान. कोणते तिन्ही देव? ब्रह्मा विष्णू महेश, ज्याला सगळं जग उत्पत्ती स्थिती लय करणारे जे आहेत त्यांचं जन्मस्थान याच्यातून झालेलं आहे असं तुकोबराय सांगतात. कशा प्रकारानं झालं त्याचं वर्णन. आकार तू ब्रह्मा. जे तुम्हाला आम्हाला दिसतंय ते ब्रह्मदेवाची निर्मिती आहे, नवे नवे ब्रह्म आहे. उकार तो विष्णू. आता उकार जे दिसतंय आणि ज्याच्यात हे दिसणारं नाही होणार आहे त्याला उकार म्हणतात. उकार तो विष्णू. या दिसणाऱ्या जगाचं चलनवलन करणारा जो भगवान परमात्मा आहे तो विष्णू आहे. मकार महिष जाणेला. मकार म्हणजे जो भगवान शिव आहे तो काय करतो? या संपूर्ण विश्वाचा प्रलय करण्याचं काम, संपवण्याचं काम करतो. म्हणजे उत्पत्ती स्थिती आणि लय असं दुसऱ्या चरणाचा अर्थ आहे. ऐसे तिन्ही देव जेथून उत्पन्न. कुठून उत्पन्न होतात? पहिल्या चरणामध्ये उत्तरार्धात सांगतात हे तिन्ही देवाचे जन्मस्थान आहे. दुसऱ्या चरणामध्ये तिसऱ्या चरणामध्ये सांगतात या तिन्ही देवाचं ते काय? ऐसे तिन्ही देव जेथून उत्पन्न तो हा गजानन मायबाप. गजानन म्हणजे तो या सर्वाला व्यापून असलेला भगवान परमात्मा आहे. या तिन्ही देवाला ज्यानं निर्माण केलेला आहे तो भगवान गजानन अशा स्वरूपात आहे. अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महिष जाणेला. जर तुम्हाला आमचं खोटं वाटत असेल, जर आमचं तुम्हाला म्हणाम्हणी वाटत असेल, जर आमच्यावर तुमचा विश्वास नसेल तर तुकोबराय प्रमाण देतात. तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी. आपल्याला वेद कळण का भाऊ? आपल्याला मराठी वाचताना 17वा वलपट होतो तर संस्कृत जमन का आपल्याला? पण तरी तुकोबराय सांगतात तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी पहावी पुराणी व्यासाची. या वेद कळत नव्हते म्हणून व्यासांनी पुराण निर्माण केले. 18 पुराणाची निर्मिती केली. त्याच्यामध्ये गणेश पुराण नावाचं एक पुराण आहे आणि त्या पुराणाचा पुरावा घेऊन तुकोबराय सांगतात अशा प्रकारचा भगवान गणपती या सृष्टीमध्ये अवतीर्ण झाला आणि त्याचा आजचा दिवस आहे. आजचा गणपतीचा दिवस नाही, आजच्या दिवशी ज्या भक्तानं तप केलं त्याचा दिवस आहे. विठाला तुमच्या गावात यायला 6 वर्ष झाली. व्यासपीठाला फेटा मागला. 6 वर्षापूर्वी आपला कार्यक्रम झाला होता सप्ताहामध्ये. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सरळ सरळ भावार्थ मायबाप तुमच्यापुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. बारीक विचार करा. तुम्ही आम्ही ज्याला भजतो त्याला देवता म्हणतात आणि तुकोबराय वर्णन करतात ते देवाचं करतात. देव आणि देवतेत फरक आहे. या ठिकाणी ज्या गोष्टीचं वर्णन तुकोबरायला करायचं आहे तर ते स्वरूपाच्या दृष्टीने करायचं आहे आणि सृष्टीमध्ये स्वरूप अगोचर आहे. देव प्राप्ताची प्राप्ती आहे, संसार अप्राप्ताची प्राप्ती आहे.
नाही, अज्ञान घालवण्याचं ज्ञान करायला पाहिजे. विठाला विठाला. आज आहे अंगारकी. अंगारकीचा अर्थ असा आहे, गणेश पुराणामध्ये भारद्वाज ऋषी आणि पृथ्वी मातेच्या पोटी जन्माला आलेलं जे मूल होतं, जे बाळ होतं, त्या लेखा त्यांच्या मुलाचं नाव होतं मंगळ. अंगारकीचा एक शब्दाचा अर्थ मंगळ सुद्धा होतो आणि मंगळा ग्रहाची याच्यावर कृपा आहे म्हणून या दिवशी एक दुसरा अर्थ येते. दुसरा अर्थ काय होतो? मंगळ एक अर्थ होतो आणि दुसरा अंगारक असा अर्थ होतो त्याचा. मग त्याच भारद्वाज आणि पृथ्वी मातेच्या उदरी जन्माला आलेल्या लेकरानं तप केलं आणि तप केल्यानंतर तो जो निर्गुण निराकार स्वरूपाकार असलेला भगवान परमात्मा आकाराला आला आणि आकाराला येऊन त्याला आशीर्वाद दिला आणि त्याला सांगितलंय, भाऊ आजची जी एकादशी आहे, आजची जी चतुर्थी आहे, ही चतुर्थी तुझ्या नावाने इथून पुढं समाजामध्ये प्रचलित होईल म्हणून आपण तिला मंगळवारी आलेली जी चतुर्थी आहे तिला मंगळी अंगारकी चतुर्थी, त्याचं नाव अंगारक होतं आणि त्या अंगारकाच्या नावानं ही अंगारक संकाष्ट चतुर्थी असं नाव पडलं. आणि तिथून पुढं या चतुर्थीमध्ये जसं एकादशीमध्ये आषाढीचं पुण्य आणि कार्तिकीचं पुण्य बाकीच्या सगळ्या 24 एकादशी 22 एकादशीचं जे पुण्य आहे ते या 2 एकादशामध्ये येतं, तसं 24 ज्या आपल्या 12 ज्या चतुर्थी आहे, शुद्ध पक्षात ही चतुर्थी येते बरं का, पण आपण गणेश चतुर्थी करतो तर त्याचं सगळ्यांचं पुण्य आजच्या दिवशी केलेल्या उपवासाचं किंवा आजच्या दिवशी केलेल्या व्रताचं फळ प्राप्त होत असतं. विठाला विठाला. आता पुराणाला सांगायचं काय, शास्त्राला सांगायचं काय हे आपल्याला कळालं पाहिजे. जोपर्यंत शास्त्राची भाषा आपल्याला कळत नाही, शास्त्राची भाषा कळण्याकरता मायबाप शास्त्र म्हणजे जेवायच्या पत्तरवळ्या नाही. शास्त्र म्हणजे जेवायच्या पत्तरवळ्या आहे का? नाही. शास्त्र म्हणजे भगवंत असल्याचा पुरावा म्हणजे शास्त्र. आमच्यावर विश्वास नाही बसत ना, आम्ही काही सांगू शकतो आमच्या मतलबा करता, टलट फलप यंगनबेट काही वळवळ न हात दपलींदा हातकेची काढू शकतो, पण आम्ही जे बोलतो त्याला पुरावा असावा याच्याकरता आमच्या ऋषीमुनींनी साधू संतांनी नवे नवे अवताराने शास्त्र निर्माण केलं. विठाला तुम्ही आम्ही ज्या देवाला बसतो मायबा, तुम्ही आम्ही आकाराला बसतो, बरोबर बजायलाच पाहिजे. चला ज्ञानेश्वरी मग जववरी अर्जुना हा बोधून बेटे मना तवरी या साधना भजावेची लागे. अर्जुना, जोपर्यंत तुमच्या जवळ शुद्ध पुण्य तयार होत नाही, जोपर्यंत तुमच्या मनाला उपरती तयार होत नाही, जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये वैराग्य येत नाही, जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये भगवंत प्राप्तीची इच्छा प्रकट होत नाही, तोपर्यंत व्रत वैकल्य करणे, उपवास तपास करणे, आळंदीची पंढरीची वारी करणे, आई बापांना सांभाळणे, शास्त्र वाचणे, याला काय होतं? हे सत्कर्म तयार होत. याला सत्कर्मानं काय होतं? पुण्य तयार होतं. आणि पुण्य तयार झालं म्हणजे काय मिळतं? पुण्याला उद्धार नाही होत. चला शास्त्र सांगतोय तुम्हाला, उद्धाराचे 3 मार्ग शास्त्रानं सांगितले. प्रत्येक मनुष्य म्हणून जन्माला आलेला माणसा करता शास्त्र आहे. इतर योनीला कळतं काही? इतर योनीनं कधी पारायण केले का? यायला कळू शकत नाही. ज्याला कळतं त्याच्याकरता शास्त्र आहे. 3 मार्ग सांगितले. स्वर्गा पुण्यात्मके पापे गेले. जर आपण जे मी पहिले वर्णन केलेलं सगळं याला पुण्य तयार होतं आणि पुण्य तयार झालं म्हणजे आपण स्वर्गाला जातो. हा एक मार्ग आहे. पण स्वर्गात किती दिवस राहता येतं? खिशात दामवान नाही तो. जोपर्यंत पुण्याचा साठ आहे तोपर्यंत आपल्याला स्वर्गामध्ये राहता येतं. मग पुण्याची
मनाची पावटी सरे सभेची इंद्रपदाची उटी उतरे येऊ लागती माघारे मृत्यू लोका पुण्याचा क्षय झाला म्हणजे पुण्यक्षय अधोगती पुन्हा मनुष्य जन्माला पृथ्वी तलावर यावं लागतं आणि पुन्हा कर्म तयार करावं लागतं पहिला मार्ग झाला दुसरा मार्ग स्वर्गा पुण्यात्मके पापी येईले पापात्मके पापे नरका जाईले हा पाप जर केलं नको ते खाल्लं नको ते पिलं नको तसं वागलं त्याचा परिणाम काय होतो पाप कर्म तयार होतं आणि पाप कर्म तयार झालं म्हणजे त्याला स्वर्गाची प्राप्ती भेटते सगळं होईल तुम्ही चिंता करूच नका जरा बारीक ऐका काय सांगू राहिलो ज्यांना लय राग केले त्याला स्वर्गाची प्राप्ती होती की नाही अरे आम्ही तर खुशाल वैकुंठवाशी कैलासवाशी लिहितो त्याच्यावर लिहिलं का नाही वर टांगा पलटी करून जरी गेलाय डोळे वाचून फाडून जरी गेलं तरी त्याला स्वर्गवासी राहते का नाही पत्रिकेवर राहते का नाही पण नाही इकडं जरी काही लिहिल्यात काही होत राहतं का आता मी लिहून घेतो अख्खा शिरेगावचे शिवरमा नावाने लिहून घेतलंय जमत का ते जमत का मामा जमत काय शिवाजी मामा नाही ना अरे नावावर जमत नाही ते इकडे तुम्ही काही तुम्हाला लाजा वाटत नाही म्हणून ते लिहावं लागेल पण तसं नाही ते हरी विना जन्म नरकाची पैदा हरी विना जन्म नरकाची पैदा प्रमाणे का 750 वर्ष झाले या गोष्टीला पुरावा दिलाय ज्ञानोबरायानं हरी विना जन्म नरकाची पैदाना यमाचा पाहुणा प्राणी होय हरी कशाला म्हणता हरी कशाला म्हणता म्हणून 6 वर्ष नंबर लागत नाही हरी कशाला म्हणतात हरी हरी म्हणती सारे हरी हरी म्हणती सारे हरी हरी म्हणती सारे हरी हरी म्हणती सारे काही करा तुम्ही काही करा देव सोडून केलेला मार्ग बघा ऐका ज्ञानेश्वर महाराज सांगतात
आणि मदाची माझी असता जेणे मी दुरी होय पंडू सुद्धा ते पुण्य ऐसे म्हणता जीवना तुटे काही तुम्ही आम्ही आकाराच्या नादी लागलोय मायबा आकार येऊ जाणार 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 जे जे दिसत जे जे या चोरड्याच्या डोळ्याला दिसत ते सगळं जाणार बुवा सगळं जे दिसत नाही ते राहणार आहे शेजारी येणारी दैवते शेजारी येणारी बारीक विचार करा बरं का बघा पापात्मके पापे नरके जाई हे सांगायची काही गरज नाही वर्णन करायची गरज नाही तिसरा मार्ग भगवान परमात्मा सांगतो अरे अर्जुना मातेचे न पाविजे ते शुद्ध पुण्य माझा करशील माझ्या स्वरूपाला पात्र होतील अंतकालेचे मामेव हो अंतकाली जर माझं स्मरण केलं तर माझ्या स्वरूपाला पात्र होशील पुन्हा जन्म मरणाच्या राठीत तू जाणार नाही आता देव काळाला तर देवाचं करता येईल नाही देव काळाला तर देवाचं करता येईल देवच नाही काळाला तर आता मी आपल्या गावात आलो शेरेगाव मध्ये आलो आणि या इथं चौकात उभा राहिलो आणि आता मी नवीन माणूस चौकात उभा राहिलो मोठ्या नालडोर आलो सकाराम 2-4 आरोळ्या झाल्या 2-4 लोक जवळ आले काऊन एवढं राहिलं रे म्हणे सकारामला भेटायचं तो डोक्याच्या ठिकाणाला आहे का कोणता सकाराम लागतो तुला कोणता लागतो शिवाजीचा लागतो का कचरूचा लागतो का बाबूराव कोणाचा तुला सकाराम कोणाचा लागतो रे आमच्या गावातलाही सकाराम आहे त्याने सांगितलं त्याच्या बापाचं नाव माहित नाही मला मग कायला भुकू राहिला तर त्याच्या बापाचं नाव माहित नाही तर भुकू काय राहिलं नाही मला सकाराम लागतो तो काळा आहे तो गोरा आहे तो लंबा आहे तो मुटका आहे बरं माळ्याचा सांग धनगराचा सांग पाटला कोणता लागतो शामराव तुला हाका मारी गाच्या नावे हाका मारी गाच्या नावे आता आम्ही बँकेतले लोक आहे एका माणसाचं लय कर्ज थकलंय बर का आता तुमच्या भाषेमध्ये ते बुडीत कर्ज झालंय पण कर्म धर्म सहयोगाना तिकडचं हैदराबादचं एक होतं जरा चांगलं होतं वसुली करायला प्रेमानं वसुली करायचं ते विचार आणि त्याचं अख्खा रेकॉर्ड होता भारतामध्ये
मग त्याला इकडं बदली केली स्टेशनला. दृष्टांत ऐका बरं का, आमचे कीर्तन ऐकायला 1 किलोचे भेजे लागायचे. आम्हाला तुकडे टाकडे काढता येत नाही, विनोद करता येत नाही, उद्धाराचं सांगता येतं एवढं. बघा ऐका, त्याची बदली केली इथं. आलं ते कॅबिन मध्ये गेलं, एसी बीसी लावून दिली, फॅन बिन लावून दिले, ते लगे राहते ते आमचे टगे लगे पाणी बिनी सगळं दिलं त्याला. ते थांबलंय बसत. त्यानं काय केलं, सगळा अभ्यास केला. अभ्यास केल्यानंतर शिपायाला सांगितलंय तिथल्या, अय या नावाची फाईल आणून दे. जुन्या काळातलं कर्ज आता लय राहिलंय, आता सगळं ऑनलाईन झालंय. त्याने सांगितलं ठीक आहे. ते गेलं. ते साहेब अरे हे लय बेकार मनुष्य, यानं आतापर्यंत कोणत्या एका मॅनेजरला जन्म दिलं, तू काय आला इथं. त्याने तुला जेवढं सांगितलं तेवढं कर ना, आपण लय बेकार लोक. दापल्या काढाल नंबर 1. त्याने सांगितलं तुला सांगितलं तेवढं कर. त्यांनी गेलं, फाईल उचकली ना आणून टाकली त्याच्यात टेबलवर. त्यानं सगळं पाहिलंय, पान ना पान उचकून पाहिलं. आयला सगळं चांगलंय. त्यानं त्याच्यावर काय केलंय, त्याचा पुरा पत्ता लिहून घेतलाय बरं का. पूर्ण पत्ता लिहून घेतला. मुक्काम पोस्ट शेरेगाव मारुती मंदिर शेजारी सगळं लिहून घेतलंय त्यानं तिथं. तेव्हा काही मोबाईल नव्हते, तेव्हा काही त्या फाईलला फोटो नव्हते, तेव्हा सगळं नावावर कार्यक्रम चालायचे. मग त्यानं ते पुरा ऍड्रेस लिहून घेतलाय. गाडीला किक मारली. कृष्ण महाराज आलंय ते मारुती मंदिराजवळ आलं. आता मारुती मंदिर शेजाराला कुणीकडे धडकली. मारुती मंदिराला उत्तर दिशा आहे, पूर्व दिशा आहे, पश्चिम दक्षिण दिशा आहे की नाही माऊली, बरोबर आहे ना. आता कुणीकडे घुसायचं. उभा राहिलं तर जरा नवीन दिसलंय, सुटबुट मध्ये दिसलंय. एका माणसाने विचारलं, का हो साहेब कुणीकडे आले. अहो मला अशा अशा माणसाच्या घरी जायचंय. त्यांनी सांगितलं हे काय समोर घर आहे तिथं जा तुम्ही. गेलंय ते तिथं गेलंय. मध्ये गेल्यानंतर त्यानं पाहिलंय, त्यानं हाताला मॅनेजर वाटी लावलं. त्याला माहिती हे जे सुटबुटात आलं म्हणजे हे कोणीतरी मागायलाच येईल. ते आलं मध्ये. त्याने सांगितलं का हो ह्या अशा नावाची व्यक्ती ते म्हणजे गाव जायले. ते काय म्हणताय, ते गावाला जायले. बर त्यानं पाणी आणून दिलंय. साहेबाला पाणी प्यायला आणून दिलं. मागच्या दारात निघून गेले. आता जो माणूस जवळ आला तो ओळखीचा होता का. निस्ता ऍड्रेस असून झालं का. सगळ्या ठिकाणी देव पुढे देव नाही, सगळ्या ठिकाणी देव टाटापुऱ्यात आहे का ते सांग. आपल्याला जेव्हा माहितीये का जाण तेन गुरुगतीचे तेने कृत कार्य होईले. जैसे मुळ सिंचने सजे सांगा पल्लव संतोष दी. तुम्हाला आम्हाला जर देव कळावा असं वाटत असेल, देव अनुभवाला यावा असं वाटत असेल, पुशे त्याचे कधी ना. मग पुसन कोण. आम्हाला भिखाडा पुसायची सवय, पण उद्धाराची एखादा बोळा आला आपण म्हणतो ना, या बाबा आमच्या तुमचे पाय आमच्या घराला लावा. आपण लावतो का नाही. मग बोला काय पुसावा, माया पोराला पोरगी कधी भेटत. बोला काय पुसावा, माया बोरला पाणी लागत. काय पुसावा बोला. काही उधार दुःख नको. सगळ्याला वाटत सुख पाहिजे, पण सुख जीवनात नाही का. रॉंग नंबर लागलाय. माणसाच्या जन्माला आलो, जे करायचं ते सोडून दिलं आणि नको ते करायला लागल्यामुळं अरे पाटे ढिले होऊस तर धंदे चालले. कारण कमरात द्या पडूस तर कार्यक्रम चाललाय.
शेवटी एका बाजीवर पडायची वेळ येते. भगवंत सांगतो आता तरी सुधर. तरी पण माणसाला राहते काय, दम पटतो काय, नाही पटत. नाही बाप सायाचं कृषी प्रपंची दिनेशी हरिशिना बदसी. माझं जर केलं तर माझ्या स्वरूपाला पात्र होईल असं तुकोबरायला सांगायचंय किंवा ज्ञानोबरायला सांगायचंय ज्ञानेश्वरीमध्ये. मग शेवटचा जो मार्ग आहे देवाचं करायचं. देव कळाला पाहिजे. देव कळाला तर देवाचं करता येईल. देवच कळाला नाही तर देवाचं कुठून करता येईल. आतापर्यंत जे जे उदाहरण दिले ते देव न कळण्याचे दिले. देव कळावा असं वाटत असेल, देव अनुभवाला यावा असं वाटत असेल तर काय करावं लागत. आपल्याकडं पूर्वी नवरात्रामध्ये आया हो स्टोल देत होते ना, स्टो गॅसची पद्धत नव्हती, स्टो द्यायची स्टो. मग तो स्टो आला नाही का भलता दांगडा व्हायचा गाव. बरोबर आहे नाही, मला बोलायचं नाही, तिकडे घुसत नाही. पण सांगतो आता इकडून तिकडून आला मिळाला त्याची अक्कल आहे चालू करायची. खेड्यापाड्यामध्ये नसते. ठीक आहे केलंय कोणातरी सांगितलं, कोणातरी सांगितलं असं असं हा मारला गे ती राखेलवर आलं का बंद करायला लागत आहे, चावी सोडून द्यावं लागत ती, काढी लावा लागत ती, सर केलंय. बघा बरं का काय सांगतोय ऐका. जसं आपल्याला वंगडा यायचंय सगळं केलंय पेटलंय ते, पण त्याचं एका बाजूनं होत का नाही आया हो, होत का नाही एका बाजूनं होतं का नाही, एका बाजूनं चालत होत. मग आता काय झालं त्याला, आता त्याला चौकून चालाय करता 16 समोर करायला लागेल. म्हणजे मी काय गुराल तुम्हाला कळू राहिले काय करायला लागेल त्याला. हा पिन आम्ही भिताडा पडायला मारितो नको. तिला कशी पिन बसायची, तिला काय करायला लागत आहे. तू का म्हणे नेनो युक्तीची या खोली, तू का म्हणे नेनो, तू का म्हणे नेनो युक्तीची या खोली, तू का म्हणे नेनो, तू का म्हणे नेनो युक्तीची या खोली, तू का म्हणे नेनो. अगं देवी आई त्याला काय करावं लागतंय. लेकरं सांगायला गेलं इकडे बाया त्याच्याजवळ 2 रुपये द्या, ते 2 रुपये घेतं पळत पळत दुकानात जात आहे. दुकानात गेल्यानंतर ते त्या दुकानदाराला म्हणतंय मला पिन दे. त्याच्या पुढे एक नागपडेला काढी राहते, तार राहते बारीक राहते की नाही राहते. आता हे बी बोला भुकायचं काय, बारीक तार राहते बघा त्या पत्र्याला लावेल आणि ती निरी पिन त्याच्या नागपुड्यात घातली घुसपटली. हवा मारा पिन काढून घ्या. किती सोपं आहे ते, पण आम्हाला अवघडाच्या नादी लागलो आम्ही. ताक पिऊन रोग जात असेल तर लिंबाचा रस पिण्यात काहीच मजा नाही. मायबाप प्रत्येकाला जन्म आणि मरणाचा रोग लागलेला आहे आणि त्या जन्म आणि मरणाच्या रोगातून जर तुम्हाला सुटायचं असेल बरं का, ब्रह्मदेवाच्या नानाला सुद्धा मरण चुकलं नाही. चुकलं काय, कोणी शिक्का मारून आला का छाताडावर मैन नाही मर शकता, सगळ्यांना मरायचंय. येत उरो नाही आले अवतार येरते पामर जीव किती, सगळे मेरे पीर मर गए, पैगंबर मर गए, माझ्या
सगळे गेले, आपल्याला एक दिवस जायचं आहे. कधी जायचं एवढं माहित नाही. देवानं तारीख शिक्का मारून द्यायला म्हणजे पाठवायला पाहिजे होतं. आपल्याला माहित नाही मरायचं कधी. मला माहित नाही अजून घरी धकन का नाही मग विचार करा बरं का. म्हणून तुकोबा राय तळमळ करता. तुम्ही आम्ही ज्या देवाला भजतोय मायबाप ते 33 कोटी देव ज्यावेळेस सृष्टीचा प्रलय होणार आहे. हो, पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पायी कानवा तेरे तेरे ते. आणखी एक प्रमाण सांगून जातो. सकून नावाचं प्रकरण सगळ्यांना माहिती आहे, गाजलं युट्यूबला चांगलं. त्याच्यातलं शेवटचं चरण आहे, निर्गुण निराकार नाना माहुर माझं गाव, शकून सांगावया आले यमाई माझं गाव, शकून सांगावया आले यमाई माझं गाव. ब्रह्मा विष्णू महेश आम्हाशी सकून पुसती. कोण पुसरायचं? कोण पुसरायचं? तुम्ही आम्ही ज्याला बसतो ते विचारू राहिले. पण आला तुम्हाला कळू राहिलं का? समजलं पाहिजे बरं का. अरे तिन्ही देव शकून विचारताय आणि त्या शकुनाचं वर्णन करता 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 कलियुगाचं वर्णन केलेलं आहे. आणि शेवटी नाथबाबांनी त्याच्यात सांगितलेलं आहे, आकार जाईल दादा अवघा होईल निराकार. सगळं जाणार आहे, सगळं जाणार आहे. हिमालयाच्या टोकाला पाणी लागणार आहे तेव्हा काय राहील? गावं राहतील का? मंदिरं राहतील का? तेव्हा काय राहील? तेव्हा जे राहील ना त्याला देव म्हणतात. आणि तो देव कशा स्वरूपानं आहे? अभंगाचं पहिलं चरण ओंकार प्रधान रूप गणेशा.
लग्नाच्या पहिल्या चरणात करतात. महादेवाच्या लग्नात गणपती होता. ऐकलं नाही का तुम्ही महाराजांच्या मुखातून? ऐकलं असेल ना. मग महादेवा मग गणपती आधी होता, मग महादेवाच्या पोटी कसं आला तो? आणि रोज हरिपाठामध्ये हरिबुद्धी जपे तोनोर काय म्हणजे हरिबुद्धी बुद्धी तर गाण पडली. जर महादेवाच्या लग्नात गणपती होता पूजला, गणपती पूजला म्हणजे पहिले होता म्हणून पूजला का नाही? सांगणारे गैरहजर आहे मायबाप. आमचं काही कोणाबद्दल वाकडं नाही, पण खरंच समाजाला लाख सोन्यान पिवळा समाज आहे. आमच्या साधू संतांना हाडाची काढ रक्ताची पाणी केलं मायबाप. उद्धारा करता एवढं साधन आहे बरं का. उद्धारा करता एवढं साधन आहे. माणसाच्या जन्मात करता येतं, गधाड्या कुत्र्या मांजराच्या जन्मात ही गोष्ट करता येत नाही. नाही करता येत. काही करतो नाना साधनांच्या करून खटपटा काही करतो. नाही 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 तुम्ही आम्ही ज्याला बसतोय ना मायबाप, या सगळ्याचा नाश होणार आहे आणि राहणार आहे ना. माझे ज्ञानोबाराय सांगतात योगी या दुर्लभ तो योग्याला सुद्धा दुर्लभ असणारा. पाहता पाहता मन न पुरे धनी, देखिला देखिला माय देवाचा, देवाचाही देव. तुम्ही आम्ही देवाला बसतो, पण देवाचा देव कोणाला म्हणतात त्याचं वर्णन आहे. ओंकार प्रधान आऊट हाताची मात्रा आहे. 3.5 मात्रा म्हणतात. 3.5 मात्रेचं वर्णन आहे. तुम्ही आम्ही जे इथं बसलेले जगामध्ये कोणत्याही बोला माणसाला तुम्ही या ठिकाणी मोजा, त्यांना त्याच्या हाताने मोजा. 3.5 हात त्याचा दे. 3.5 ज्यांना त्यांना त्याच्या हाताने मोजायचा. 3.5 हाताचाच का दिला? ही आऊट मात्रा आहे. जसं आकार उकार मकार 3 आणि अर्ध मात्रा आहे. अर्ध मात्रा सद्गुरू सांगत असतात. त्याच्याकरता आमच्या भारत देशामध्ये गुरु आणि शिष्याची परंपरा आहे. पण आम्हाला गुरु व्हायची हाव लागली, आम्हाला महाराज व्हायची हाव लागली. गुरु गावात चोऱ्या करी आणि शिष्य धरणात मासे धरी. काय सांगावं गुरु ना, हातापायाचं सांगावा आणि एक हरी आत्माची उशिवस. एक हरी आत्मा मग आत्म्याचा भजन. आपल्याकडे जे केलं त्याचा परिणाम येतो का नाही? पालकाची भाजी खाली ढेकर काय येतो? पालकाचा येतो. शेपूची भाजी खाली ढेकर काय येतो? आंबट वरण खाल्लं ढेकर काय येतो? अरे जे खाल्लं त्याचा ढेकर येतो, त्याचा अनुभव येतो का नाही येतो? मग देवदेव केला ना, देवाचा अनुभव यावा का संसाराचा यावा? देवाचा अनुभव काय म्हणत्या? देवाचा अनुभव काय म्हणजे? काट्ट झालं म्हणजे देवाचा अनुभव का? शेजारीची 2 एकर घेतली म्हणजे देवाचा अनुभव का? या बसलेल्या माणसाला संसाराच्या साऱ्या गोष्टीचा अनुभव आहे. डोकं उठलंय त्याचा अनुभव आहे, पोटसूळ उठलं त्याचा अनुभव आहे, भूक लागली त्याचा अनुभव आहे, डोकं बरं झालं त्याचा अनुभव आहे, लग्न नाही झालं त्याचा अनुभव आहे, बायको गेली पोरं झाली त्याचा अनुभव आहे. साऱ्याचा अनुभव. देवाचा काय अनुभव? देवाचा अनुभव काय? आणि देवाचा अनुभव शास्त्रामध्ये सांगितलेला आहे. ऐसा सात्विकाई आटा भावा परस्पर वर्तते हेवा, ते तर ब्रह्मानंदाची जीवा राणी व भावली. कशाला देव प्राप्त होईल? बोलण्याने हरी गवसेन बापा, बोलण्याने हरी गवसेन भक्तीची आवाज सापडे. आता आपल्याला भूका लागेल. भूक लागल्यावर घास गिळावा लागतो का पोटाला पोळ्या बांधावा लागतात? रमेश महाराज सगळ्याच्या पोटाला 2-2 भाकरी बांधून द्यायच्या. जावा ना घरी. भागा का? भूक भागा का?
कोळ्याकडे पाहून मावल्या हो कोळ्याकडे पाहून घुम जाईन का? बोला दात भात बोला चीज कढी जेवण या कोण तृप्त झाला पोटभर खा पोटभर खा पोट नका देऊ पोटभर खा. काय सांगतो खातो गाजर. कशाला म्हणतात देव? ओंकार प्रधान रूप गणेशाचे अग्रपूजेचा मान गणपतीला आहे. माहिती आहे ना काय? अरे डोकं चालवा रे डोकं चालवा ना. कशाला म्हणतात देव डोकं चालवा? बघा पृथ्वी प्रदक्षिणाचा प्रसंग तुम्हाला माहिती, मला चटकट सांगायचा आहे. कार्तिक लय गरम राहतो, कमी ज्ञानाला लय वळवळ राहते विशाल महाराज. चहापेक्षा कॅटल्या इतकं गरम राहते का विचारूच नका. मला येतं काय गाजर येत आहे तुला? काही येत नाही रे राजा. कार्तिकानं सांगितलंय माझी पहिली पूजा का गणपतीची पहिली पूजा. मोठं होणारही सोपं आहे, मोठ्या पानाचा अंग करलाय त्या करणार. भगवान शंकरांना सांगितलं ज्ञानाची देवता आहे ती. त्याने सांगितलं बाबा एक काम करा आपण परीक्षा घेऊ, तुम्ही पृथ्वीला प्रदक्षिणा मारून जो पाहिला येईल त्याची पूजा आपण करू. हे उठलंय यानं मारली याच्या गाडी की कोणती होती मारावर बसले ती आणि निघलंय. कोण तुम्ही आहे निघत घ्यायचं काय आवड? कार्तिक स्वामी निघाले मोरावर बसून निघाले. अजून काही आले नाही कार्तिक स्वामी बरं का, अजून काहीच आले नाही. गणपती बाप्पांना डोकं लावलंय डोकं. अरे डोकं सगळं खोकं झालं हो काय. डोकं लावलं पाहिजे कुठंतरी. नको तिला डोकं लावण्यात काही मजा नाही ना. रोड असा करून झाला अरे तू गत राहायचो हातात नाही. नको तिला डोकं लावायचं ना आयुष्याची बरबादी करून घ्यायची. चला जाऊ द्या. मग काय सांगत होतो? लक्ष्मणदास बाबाच्या बाजूला असेल ना 5x5 ची जागा, म्हणजे मी बी ते ठेवतो नीड. विठाला विठाला समाजाजवळ सुद्धा तेवढं पुण्य नाही माय बाप. नाही नाही नाही, याला उद्धार होण्याकरता जे पुण्य पाहिजे ना ते पुण्य समाजाचं पण नाही. कोण पुण्य याचा होईन सेवक. बघा गणपती बाप्पाला सांगितलंय असे नियम जो पाहिला येईल त्याची पूजा. गणपती बाप्पाने डोकं लावलंय. गणपती बाप्पाचं बाण काय बसलंय गणपती बाप्पा त्याच्यावर. कधी येईल ते पण डोकं लावावं. डोकं वापरा. डोकं 2x2 वर लावायची का 1x1 तिथं डोकं चालत. बेडवर लागायची का खाली लावायची तिथं कसं डोकं चालत आहे. कोणता औषध मारायचे तिथं कसं डोकं चालत आहे. मग इथं काहून गहाण पडलंय हिचं का डोकं लावत नाही. मराच्या टायमाला मला जी गोष्ट जमली पाहिजे ती करता यायला पाहिजे. गणपती बाप्पा उंदरावर बसले. जिथं मायबाप बसलेले होते ना त्याला चाळीत काढून देत होत नाही ना. महादेव बाबा पार्वतीला असा चक्कर मारला आई बापाचं दर्शन घेतलंय. आग्रपूजेचा स्थान मिळालाय. हो माय बाप केवळ काशी. आम्ही भुकू सांगू राहिलो पण सांभाळायचे काय कोण? आम्ही का तुम्ही? सांभाळायचे कोणा? आई माझी बाप माझा. इथं दिवस कोणाचे होते त्यासोबत विषय. आग्रपूजेचा मान गणपतीला मिळाला का? लग्नातही आधी होते का? तो जो गणपती होता ना तो स्वस्वरूपाकार होता. नंतर आई पार्वतीच्या आणि शंकराच्या पोटी जन्माला हाडामासन आला म्हणून गणपती विठाला या संपूर्ण सृष्टीमध्ये देव उघडा आहे पण कळत नाही. देव नाही अशी जागा नाही. भगवान अर्जुनाला सांगतात ज्ञानोबराय वर्णन करतात मी नसे असा कौन उठावाचे परी प्राणियाचे दैव कैसे न देखती माते भर लागन दाट आणि दिसे
होतंय तसं माणूस जातय डोक्यातून जातय मी म्हटलं ज्ञानदेव तुम्हाला पाठ हरे वैकुंठ. हा ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट सुईचं टोक रो इतकी सुद्धा जागा खाली नाही मायबाप. तो देव कोणा सांगायचा आहे जो देव येतो राहतो कार्यकर्ता निघून जातो तो सांगायचा धंदा लावलाय. पण जो देव येतही नाही देव देव म्हणून व्यर्थ गावी. देव देव म्हणून व्यर्थ गावी. देव देव म्हणून येते नाही. देव देव म्हणून येते नाही. निजा देवाने नाती मुळी करो, मुळी करो. निजा देवाने मुळी करो, मुळी करो. देवानाई हात, देवानाई पायो. देवानाई हात, देवानाई पायो. देवानाई हात, देवानाई पायो. देवानाही रूप, देवानाही नाव. देवा नाही गाव कोठे काही. देवा नाही रूप, देवा नाही नाव. त्याला रूपही नाही नावही नाही, हातही नाही, पाय नाही, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, अव्यक्त निराकार नाही. ज्या मग तो देव कोणा सांगायचा आणि कधी सांगायचा तो? मराच्या टायमाला आता मी कुतू कुतू कीर्तन करू लागलो. मराच्या टायमाला जमलं पाहिजे. मराच्या टायमाला तुम्ही आम्ही जे करतो ना बघा परिसृष्टीच्या उपक्रमात पूर्वी का विरुद्ध मा वेडायचा ब्रह्मा एकला होता. तो सृष्टी ना करू शके मज ईश्वरा ते ना ओळखे. तो थोरू केला येते नामे. मराच्या टायमाला ते जमलं पाहिजे. माझे सगळे हातपाय थंडे झाले, कानाचे चाफे सुद्धा वाकडे झाले. तेव्हा तिथे काय दगड करायचे का? ज्या वैखरीला मी चिंतन करतोय, ज्या वैखरीला मी भजन करतोय, ती वैखरी सुद्धा तिथं चालत नाही. चालते का? वाचा बोले बोबड आ करता काऊन करता येईल? आता गजरावा ना मी एका ठिकाणी भेटायला गेलो असंच अगदी शेवटच्या टप्प्यात कार्यक्रम होता. दोन्ही लोक जवळ येऊन बसले होते. लेकी सुना थोड्या धार्मिक होत्या. लेकी म्हणायच्या, सुना म्हणायच्या, आता म्हणा ना देवाचं नाव. बाबा हो आता देवाचं नाव घ्या. आता कोण गचराय? अय आता कोण गचराय? तेव्हा लगन शेडी लोकांना लावला ना, तेव्हा लगन सारं गेलंय ना. जो परमार्थ येतो मी इथं काय येत नाही. मराच्या टायमाला आधी जाते वाचा, मग जातो प्राण. तिकडे काय दगड करायचे का? नैनन छिंदंती शस्त्रांनी नैनन दहती पावकहा. त्याला अग्नी जाळू शकत नाही, वारा वळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही. हे देव कोणा सांगायचा आणि कधी सांगायचा? अरे मराच्या टायमाला जमलं पाहिजे. निबुड गेला वारा, 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 निबुड गेला वासना शून्य, कर्म शून्य आणि पाप शून्य माणूस झाला पाहिजे मराच्या टायमाला. कशाला होईल? त्याला रीत काय? रीत खूप सोपी आहे, पण सांगणारे मरून गेले मायबाप या दुनियेत. नाही नाही चुका म्हणजे सोपी आहे. सर्व सगळ्यापेक्षा सोपं आहे. तुम्ही आम्ही जे करू राहिलो ना राडे त्याच्यापेक्षा खूप सोपं आहे. ते हाताने करत नाही, पायाने करायचं नाही, वैखरी सुद्धा तिथं चालत नाही. इतकं सोपं भजन आहे मायबा. ज्याचा स्वसाचा परिचारू, निमिषाचा व्यापारू, माझे निज सुख साचारू, ते त्याची घर बांधिले.
रीतीनं चला हो. अरे रीतीनं चला, रीतीनं. मराय करता रीतीनं जावं लागत आहे. साधू संतांचं मरण चुकलंय, तुमचं आमचं चुकू शकत नाही. किती वेदांत वाचस्पती राहू देतो, नाही नाही नाही. चुकली यावर मग फेरा पुढे, चुकली यावर मग फेरा पुढे, चुकली यावर मग फेरा पुढे, चुकली यावर मग फेरा पुढे. आ शेवटाची बारी एका मनुष्य जन्म, शेवटाची बारी एका मनुष्य जन्म, शेवटाची बारी एका मनुष्य जन्म, शेवटाची बारी एका मनुष्य जन्म. चुकली यावर मग फेरा पुढे, चुकली यावर मग फेरा पुढे, चुकली यावर मग फेरा पुढे, चुकली यावर मग फेरा पुढे. महादेवाचं वाहन नंदी, कार्तिकीचं वाहन मोर आहे, गणपतीचं वाहन उंदीर आहे, पार्वतीचं वाहन सिंह आहे. बरोबर आहे ना? सारे एका घरात राहू राहिले ना, आम्हाला कोण रोग आला, भिताडा कोण पडून राहिला आमचा, लई देव देव चालला ना आमचा. मोराचं आणि सापाचं जमत काय, पण गळ्यामध्ये एकमेकाकडे पाहू राहिले, टाकमाका चौक चाललं, माका चाललं, धरणाची निवड चालू केली का ते विचारलंय. यायचं सारं चांगलं चाललं ना, आमचं काम हुकलंय. तिथं सगळे एकत्र राहू राहिले. बैलाचं वाघाचं कधी जमलं काय, मग तिथं कसे राहू राहिले. अरे त्याच्या सगळ्याचं अधिष्ठान एक आहे. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, आणि व्याघ्र ना खाती सर्प तया. चित्त शुद्ध कशानं होईल यंदा सर्वांना दिल्या. चित्त शुद्ध व्हायचं साधन काय, काय केलं, खाली मुंडकं वर पाय केलं चित्त शुद्ध होईल का. चित्त शुद्ध करायसाठी तुका म्हणे चित्त, 8:30 वाजले. आपल्याला आपल्या वेळेच्या आत प्रमाणात गेलो पुन्हा ताण होईल. आज पहिलंच चरण आहे. हा तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, येवोनी या गोपाळ राहे ते. चित्त निर्मळ करायचं साधन पवित्र सद्गुरुनाथ देत असतात, त्या रीतीनं करावं लागतं. कांद्यात बी आहे का नाही, कांद्यात बी आहे का नाही, तुम्ही काय मोती आले बोला जा ना. कांद्यात बी आहे का नाही, मग त्याला काय करावं लागतं, एक एक पान उचकायचं. कसं आहे, किसनीवर घसून काढायचं, निघाल का निघाल. कांद्यात बी मग काय करावं लागतं, इंजिनियरला जाऊन भेटावं लागतं. जातीवंत शेतकऱ्याला भेटावं लागतंय, ज्याला त्याच्यातलं ज्ञान आहे ना त्याला भेटावं लागत आहे. कोणाला भेटून चालत नाही, तोंड वासून जावं लागत आहे. कोणाला भेटून चालत नाही. बघा शेतकरी सांगतोय, भाऊ अर्धा कांदा कापायचा, नको तो भाग फेकून द्यायचा, कामाचा भाग जमिनीत लावायचा, त्याला खत घालायचं, पाणी घालायचं, कोकरा धावला तर पिचकरी मारायची नाही. फुकट काम ते देवाण ठेवलं काय, तू राणी मी राणी कोण देईन पाणी, बळेल पण वाकणार नाही. चुलीत जाय कोणाचं काय जाईल, लाई अग्रड जात माणसाची. हा हा नाही 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 नामातच नाही ना. हा ज्या गिरी जाती पण फुगिरी जात नाही आमची. अरे मराठा टायमाला नाही चालत रे ते. मराठा टायमाला जे पाहिजे ना ते संतांच्या मुठीमध्ये आहे, आणि संतांना नक्षीकांत त्या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे, आणि ते जगाला सांगता येत नाही. कुसता सांगेन गीत गुजमात बैसोनी एकांत सुख गोष्टी. एवढी गोष्ट सांगायकरता महादेवाला पार्वतीला शिर सिंधूच्या परिसरी न्यावं लागलं. ऐकत नाही काय, ज्ञानेश्वऱ्या वाचत नाही. या गीतार्थाची धुरी स्वयंभू विवरित भवानी प्रश्न करी चमत्कारून. पार्वतीला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर महादेवानं तिथं नाही दिलं. महादेवानं शिर सिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्ण कुहरी निरोगंजी पुरारी सांगितले. जे काय सांगितलंय महादेवानं, जे सांगितलंय ते गुह्य आहे. इथे गुह्य तमाम शास्त्र आहे माय बाप, उघडं नाही ते. बरं बाजारात कथा
मला हे तो नावडे पंढरीनाथा. अय आम्ही बोललं घालाय करळ लागत आहे माय बाप, पण असे उद्राष्टांत इतके खाली येऊन द्यायची वेळ काय येते. पोरगी पायाला गेलंय पोरग, तो त्याचा मित्र मध्यस्थी तीन जाऊ नये म्हणून चौथा बोखंडी का नाही, असायचे का नाही. कशी रीत आहे तुमच्याकडं, अशीच आहे ना, बरोबर आहे की नाही. चौघ जण पोरगी पाळतात, त्याची कोण पोरगी पटली. साखरपुडा किती लोकात करतात, 50-100 लोक, बरोबर. मला पटकन आवरायचं. लग्न किती लोकात, 1000-500 त्याच्या ऐपतीप्रमाणे, बरोबर बरोबर. आता पुढं बोलू का, पुढं बोललं का नाकाचे केस जळाते लोकांशी. अशी कुठं दृष्टांत द्यायचा का बोवा, मग कसे द्यायचे, दातड काढायची की द्यायची. वरासाठी बात जामनात टाकली का, कळत नाही का. संताचा मार्ग महादेवाला पार्वतीला शिरसिंधूच्या परिषदेत न्यावं लागलं. अरे पंढरपुरातून नामदेवाला पंढरपूर सोडून औंढ्याला जावं लागलं, तुकोबराला देऊ सोडून ओतूरला जावं लागलं, नाथबाबाला पैठण सोडून देवगिरी पर्वतावर लागलं. किस्सा आहे का ते. मग देव बोलत होता, जेवत होता, खात होता, बसत होता, उठत होता. देवाला सांगता नाही आलं का, नामाचा उद्धार करता नाही आला का. एकदा तो देव अनुभवला, ओंकार स्वरूप रूप गणेशाचे एकदा तो अनुभवाला आला रे आला. जगा करता अभंगाचं दुसरं चरण. अकार तो ब्रह्मा त्याची ओळख झाली ना, नामा म्हणे केचारा पायी ओळख झाली सर्व ठाई. जनी म्हणे आत्मा एक सर्व ठाई तो व्यापक. कळाल्यानंतर जाणून नेते करी माझे मन तुझी प्रेम खून देवनिया. जाणण्याकरता चिरीत समजून घेतल्यानंतर, देव अनुभवाला आल्यानंतर, आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू. हो, ज्यावेळेस जीवाला सद्गुरु प्रणित मार्ग. तुमचं गाव खूप भाग्याचं आहे. तुमच्या जुन्या गावामध्ये महात्मा एक महिना थांबलेला आहे, पण समर्थाच्या पोटी नाही. एक महिना तुमच्या गावामध्ये महात्मे राहून गेलेले, 75% तुमच्या गावापर्यंत तो विचार येले. पण तू राणी मी राणी. मायबाप आवरण जर घालायचं असेल ना, सद्गुरु जीवनात यावा लागतो. मी देह नावाचा आज्ञा जर घालायचं असेल तर सद्गुरु शिवाय निघू शकत नाही. ज्यावेळेस परिपूर्ण गेलो स्वरूपाच्या ठाया, पुढे ब्रह्म मागे माया. गेलो स्वरूपाच्या ठाया, पुढे ब्रह्म मागे माया. ब्रह्माच्या लाडाला माया चंचलाच्या
चांगदेव महाराज 1400 वर्ष योगी होते बरं का. 1400 वर्ष देह जतन केला मायबाप, पण क्रिया नाही जीवनामध्ये. 6 महिने समाधी लावायचे पण रीत नाही जीवनामध्ये. मरेल माणूस जिवंत करायचे, पण माझ्या मुक्ताईने सांगितलंय चांगदेवा जमणार नाही तुम्हाला. हे मरेल माणसं जिवंत केले म्हणजे ते मरणार नाही का. उपजे ते नाचे नाचे ते पुनरपिनीचे हा घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का सृष्टीच्या नियमात तुम्ही बाधा निर्माण करताय. तुम्हाला सुद्धा एक दिवस काळी लावा लागणार हे तुम्ही विसरून गेले. किती दिवस काळाला वाटी लावणार. काळ्याला चांगल्याला सोडलं नाही. नाही 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 तुम्हाला सोडणार नाही. समजून घ्या. चांगदेव महाराज ज्ञानी होते, समजून घेतलंय. माझ्या मुक्ताईला शरण गेले. माझी मुक्ताई मुक्ताई अरे 6 वर्षाचं लेकरू चांगदेव योगी यानं तिला मानले रे गुरु. मग मुक्ताईनं 6 वर्षाच्या लेकराला काय सांगितलं असं. काय सांगितलं मानाव घे. काय सांगितलं असं मला कपडे कर. काय सांगितलंय मुक्ताईना. आणि जे अनादी काळात असलेलं परब्रह्म तत्व बघा. पुराण प्रसिद्ध ऋषी सुद्धा सांगताय रे याच्याशिवाय पर्याय नाही. नामे तिन्ही लोक उद्धरती. नाम तोंडाला म्हणायचं नसतं, नाम हातापायाला करायचं नसतं, नाम वैखरीचा विषय नसतो. गुरुने कानी फुंकी लावाला, गुरुने कानी फुंकी लावाला, गुरुने कानी फुंकी लावाला, गुरुने कानी फुंकी लावाला. वायाची किजती उपवास का धुमाचे घास अधोमुखे. ज्या गोष्टीला परमार्थ करायचा त्या गोष्टीला पाठ मोठे झाले लोक. जेवायला बसल्यावर आता जेवायला आपण बसणार आहे पत्तरवाळी मागे घेते का. मागे घेते अशी का पुढं. हे कसं कळत आहे. देव का कळू नये. सांगणारे मरून गेले. सांगणाऱ्याला मोठ्यापणाचा रोग लागला. अवघड आहे हो देवा. समजून घ्या. हरकत खूप सोपं आहे. ओंकार प्रधान रूप गणेशाचे जे तिन्ही देवाची जन्मस्थान. आकार तो ब्रह्मा जे दिसतंय तो आकार. उकार म्हणजे उदर. उदर म्हणजे ही पोकळी. आता तुम्हाला कळणार नाही ही पोकळी. आणि मकार म्हणजे याच्यातून एक दिवस धकायचंय, नाश करायचा आहे. उत्पत्ती स्थिती आणि लय बघा. आणि एवढी गोष्ट सद्गुरू सांगतात. कदा बोटानं दाखवू तुला हे अनुभव गुरुच्या बोला. कदा बोटानं दाखवू तुला हे अनुभव गुरुच्या बोला. गुरुविना अनुभव कायचा कळू शकत नाही. नाही नाही नाही. मरके गुरुन रडके चेले दोन्हीचे बोध वाया गेले. देहावरची आसक्ती जाऊन भगवंतावरची प्रीती वाढली पाहिजे, प्रेम वाढलं पाहिजे. कशानं वाढ
ती वाढायची रीत नामस्मरण आहे आणि ते नामस्मरण मुखानं हातानं करायचं नसतं मायबाप. त्याला अनिर्वाच्यवाणीचं साधन सद्गुरुनाथ देत असतात आणि अनिर्वाच्यवाणीचं साधन जीवानं देहाचा विसर पडेपर्यंत करावा लागतो आणि देहाचा विसर पडला रे पडला मग त्याला देवाची ओळख होते. अभंगाचं तिसरं चरण. ऐसे तिन्ही देव जे ऐसे तिन्ही देव जेथोनी उत्पन्न तो हा गजानन मायबाप. त्या भगवान परमात्म्याला ज्यावेळेस सद्गुरुनाथानं नाम दिलंय त्या नामाला रीत दिली. पद्धत असावा रीत असावा आणि त्या रीतीनं करावा. आता याला रीत आहे हे भुकू राहिलं ना याला रीत आहे वायर जोडेले त्या थोडं जरी बटन खालीवर केलं तर बाबा किती भुकला तरी जमत नाही. रीते याला तसं देव अनुभवाला यायला रीते. देव नाही जागा नाही बरोबर आहे. देव सगळ्या ठिकाणी हरीची यादाचा हरिदाई दिशा सगळीकडे परंतु कळायची रीत आहे. उसात साखर आहे पण कळायची रीत आहे. खलबत्यात कुठून चालणार नाही. दुधात तूप आहे पण त्याला रीत आहे. तिळात तेल आहे त्याला रीत आहे. तसा देहात राम आहे पण ओळखण्याची रीत सद्गुरुनाथ देतात. आणि ज्यावेळेस त्या रीतीनं जीवानं चिंतन केलं रे केलं बघा ना चित्तचा काटली आटू घेत वाचा पांगुळली जिद्दीच्या देत अपाद कुंचित रोमांच आले आदवरमलित डोळे वर्षताती आनंद जळे आतुलिया सुखर्मेची निबळे शरीर बाहेर कापे. त्या भगवान परमात्म्याच्या ओळखीच्या या खानाखुना ज्ञानोबा ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायात देतात. भागवतामध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये नाथबाबा पुरावे देतात. आत्मा परमप्रिय हरी त्याच्या नाम कीर्तीचा हर्ष भारी देवी आवडीवरी सभायाभ्यंतरी हरी प्रकटे सुकलिया मायपुता संकटी एकागे बहुकाळी झाले बेटी संधी माझी उडे आणि वारुदन. तो देव या रीतीनं जर कळाला तर त्या देवाचं स्वरूप जीवाला कळतं आणि स्वरूप आपण आहोत. आत्मा आपण आहोत. देह आपण नाही. देह काळाचं गिरक आहे त्याला 5 लिटर टाका लागत काडी लावा लागती जळाला का नाही म्हणून पायाला जावं लागत आहे. ती गोष्ट आपण नाही. ती गोष्ट ज्याच्या सत्तेनं चालती ती गोष्ट आपण आहे आणि त्याला आत्मरूप गणेश म्हणतात. त्याला गणपती म्हणतात आणि त्या गणपतीची आजची चतुर्थी अंगारकासारखं त्या मंगळासारखं आपण तप केलं पाहिजे. भगवंताला जाणायचं. त्याच्या पुराणामध्ये गणेश पुराणामध्ये त्या कथेमध्ये सांगितलेलं आहे ज्यावेळेस भारद्वाजानं या अंगारकाला रीतीनं नाम दिलं रीतीना आणि रीतीना दिल्यानंतर त्याला इतकी भक्ती केली ब्रह्मानंदे लागली टाळे
भगवान परमात्मा प्रकट झाले आणि वरदान दिलं तिला मंगळी चतुर्दशी म्हणतात आज चतुर्थी. आणि त्या मग अंगारकासारखं आपल्याही जीवनामध्ये चांगले सद्गुरु जीवनात यावा, ज्यांच्या आली त्यांना त्या भगवान परमात्म्याचा रीत कळावा, ज्याला रीत कळाली त्याला प्रभूचा अनुभव यावा, असंच गणपती रायाच्या चरणी मागूया. गणपती बाप्पा बुद्धीची देवता आहे, बुद्धी पूजन व्हायला पाहिजे म्हणून ज्ञानोबा सांगतात हरी बुद्धी जपे. आपण सुद्धा जीवनामध्ये मायबाप आलो, फार कमी दिवस आपल्या हातात बरं. कलियुगाच्या तडाख्यातून आपण सुटणार नाही बरं का. नाही 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 कोणीच सुटणार नाही, कोणीच नाही. ज्याचे वेळ जरी पाठ असले ना तो सुद्धा सुटू शकत नाही, नाही सुटू शकत. वेद बोलू गेला पुढे मौनावाला, त्याला सुद्धा बोलता आलं नाही. नाही 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 नाही. आणि तो देव आमच्या संतांच्या मोठेमध्ये आहे. हरी प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. या रीतीनं जर आपण जाऊ तर आपल्यातला असलेला भगवान परमात्मा आणि बाहेर असलेला भगवान परमात्मा समबुद्धी घेता समान श्री हरी शम आणि दमावरी हरी झाला. इतका सोपा देव आहे मायबाप, समजून घ्या. समजून घेतलं जन्म मरणाच्या फेऱ्यातून चुकू, नाही समजून घेतलं कोणाचं काय नाही. हे नाही का दुसरा येई ना, हे नाही का सगळ्याच्या देवटीवा काळवा म्हणे जरा दे. तुम्ही चांगल्या पट्टीच्या बाकून ऐकले आमच्या ऐक, पण त्याच्या ते नाथबाबा सांगतात ये तरी ना ऐकाल काय होईन आमचं काय ते. आम्ही बोलून उतराई होऊन जाऊ, एकाच्या नाथाने आमचे काय बजाईल. आम्ही सांगून चालले जाऊ, शेवटी मारायचं आपल्यालाच, ज्याचं त्यालाच मारायचं आहे. सांगता आता तो वाटे खरे हो गीता बरे दानवेल, हो गीता बरे दानवेल. सांगता आता तो वाटे खरे हो गीता बरे दानवेल, हो गीता बरे आकाराच्या देवाची टिंगल नाही इथं. नाही नाही आकाराच्या देवाची टिंगल नाही. जोपर्यंत अंगणवाडीत जातो ना तोपर्यंत खिचडी खाय. अय अंगणवाडीत जातो ना तोपर्यंत आईचा बापाचा. बरोबर आहे, बरोबर आहे. एका एकाचा दोन दोनाचे बरोबर आहे. अंगणवाडी पहिली दुसरी तिसरी बरोबर आहे. आता ग्रॅज्युएट झाला ना रे, आता पोस्ट ग्रॅज्युएट खालून वरून डिग्री लागल्या तुला तरी आईचा बाबाचा चोरा लागा. आणि पुढे चाललं, पुढे ढकायचं कधी. ढकायचा मार्ग ऋषीच्या संतांच्या मुठीमध्ये आहे आणि तो आपल्याला मिळावा. लक्ष्मणदास बाबासारखी महात्मे होऊन गेले हो, सांगून 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 मरून गेले संत, पण नाही समाजानं समजून घेतलंय. नाही 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 कोट जन्माचं गठुडे बांधून आणले आम्ही पर्वताप्रमाणे. आणि आता काय कमी करायचे धंदे लावले का. आता गंधाची आपण कोणाच मुडीत नाही, आपण खात नाही पित नाही. ढोर तरी कुठं खाऊ राहिले पिऊ राहिले, ते तरी कोणाच मुड राहील. याच्यात आपल्याला काही फरक असेल का नाही. विठोबार कुमाई
देवाचे जन्मस्थान अकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू मकार महेश दानियेला ऐसे तिने देव जेथोनी उत्पन्न तो हा गजानन माय बाप अकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू मकार महेश दानियेला. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी तीन चरणाची सेवा तुमच्या संत माय बापांपर्यंत ठेवण्याचा प्रयत्न केला. ज्या सज्जनाच्या माध्यमातून हरिभक्तपरायण रमेश सीताराम कराळे तसेच हरिभक्तपरायण गजानन रामचंद्र पटरे या महात्म्यांच्या माध्यमातून आजची ही चतुर्थी आणि ही सेवा अन्नदानाची सेवा त्यांच्यातर्फे आहे. तुम्ही सर्व माता माऊली या ठिकाणी उपस्थित झालात. हे सगळे उत्कृष्ट गायनाचार्य हरिभक्तपरायण आमचे प्रेमाची मूर्ती प्रभूजी महाराज सुद्धा या ठिकाणी आज थांबले. त्यांना सुद्धा नमस्कार. आमचे आपल्या परिसरामध्ये भरपूर नावलौकिक ज्यांनी कमी वयामध्ये केलं आमचे हरिभक्तपरायण विशाल महाराज जाधव दायगावकर यांना सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. आमचे कृष्णा महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. तुम्ही सर्व संत मायबापांना पुन्हा एकदा तुम्ही महेशाची या मूर्ती मी दुबळा अर्चित असे भक्ती जरी बोल गंगावती स्वीकारा आला की मायबाप बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकलं असेल माझ्या बुद्धीचा वाणीचा दोष आहे. बोलताना एकच तळमळ असते जे आमच्या साधू संतांना सांगितलंय त्यांना तुकड्या करता मौती केल्या. आमची जेवायची व्यवस्था आहे त्यांना जगून नीट दिलं नाही आमची सगळी व्यवस्था आहे. मग आपल्याला त्यांचं तत्व ज्ञानोबा चालतात ज्ञानोबाचे ग्रंथ चालतात ज्ञानोबाचे अभंग चालतात. एखाद्याने घेऊन पाहतो मनात अभंग नको घेऊन ज्ञानोबा तुकोबाचा पण ज्ञानोबानं सांगितलेला परमार्थ का चालत नाही तुकोबानं सांगितलेला परमार्थ का चालत नाही. जोपर्यंत खरं जगाला काय कळत आहे बैल मला महाराज जर म्हणला बैल गाव नवा महिना तुम्ही हाच मानणार आहे तुम्ही काय नाही तो बोय तो काही म्हणू शकतो पण मायबाप उद्धारा करता बघा बर का प्राणदाता निघोनिया प्राणदाता निघोनिया प्राणदाता निघोनिया देह माती होय माणसाच्या आयुष्यात आहे तरी काय. देहातून आत्माराम निघून गेला ना तुमच्याकडे किती स्टेट राहू द्या किती तुम्ही सुंदर राहू द्या किती तुमच्याजवळ साधन संपत्ती राहू द्या मायबाप कोणी घरात ठुत घरात ठुत लई कोटीला करून ठुलं तरी घरात ठुत काय तिकडं जावं लागत आहे. सरकारला बांधून दिलं तिकडं मग आपलं घर जर तिकडं आहे सरकारनं तिकडं कितीतरी अख्खे गाव आतापर्यंत वाटी लावली आम्ही तिकडं मलाही तिकडं जायचंय. मग काय करता 2-5 वर्ष आपल्या हातात राहिले असं ना तेवढ्यात सोनं करून घ्या संधीचं शोधन. आणि आता जर नाही केलं अरे आला हा जन्म येणार नाही पुन्हा याच्यावर जर तुमचा विश्वास नसलच तर तुकोबा राय सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे ऐसी आहे वेदवान 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 तुका म्हणे ऐसी आहे वेदवान
तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी पहावी पुराणी व्यासाची हो व्यासजी भगवान सगळ्या वाङ्मयाची निर्मिती व्यास सुद्धा सांगतात. माझ्या जीवनामध्ये मी सद्गुरूला शरण गेलो आणि सद्गुरू प्रणित राजमार्ग माझ्या जीवनामध्ये आला आणि मला हे सगळं स्फुरण पावलंय. उद्धाराचा मार्ग कलियुगामध्ये इतका सोपा आमच्या साधू संतांना करून ठेवला. कुठं जायची गरज नाही, कुठं मराची गरज नाही, नलगती साया इतका सोपा मार्ग जीवनामध्ये आपल्या गावामध्ये आलेली आहे ती परंपरा. मायबाप फक्त जाणून घ्या, समजून घ्या आणि उद्धाराचा मार्ग जीवनामध्ये करा. नामस्मरण केल्याशिवाय पर्याय नाही. नाही 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 पुढचा जन्म माणसातच भेटण्याची गॅरंटी काय? 84 लाख येऊनेला धडकावा लागतंय. मग आता जर मिळालं ना हो खटवांग राहायला 1 तास मिळाला, परीक्षेला 7 दिवस मिळाले, अजून आपल्या हातात लई आहे. पण परीक्षेला सूर्य भेटले, आम्हाला सूर्य भेटा ना आमच्या स्तूप हिरून घेणारे भेटू राहिले. आओ नाही 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 खटवांग राहायला भेटला चांगला, 1 तासात उद्धार करून देणारा भेटला, आम्हाला का भेटत नाही? विचार करायला पाहिजे. म्हणून झालेली सेवा आज गणरायाच्या चरणी समर्पित करतो. आपल्या गावाचं दैवत मारुती बाबांच्या चरणी समर्पित करतो. आपल्या गावाचं दैवत लक्ष्मणदासजी बाबा यांच्या चरणी समर्पित करतो. तुम्ही सर्व संत मायबाप या ठिकाणी आलात, तुम्हाला सर्वांना लाख लाख धन्यवाद. तुमच्या वेळेप्रमाणे राईट 9 वाजलेले, राईट 1 सेकंद सुद्धा पुढे जाऊ देणार नाही. म्हणून चुकलं पुन्हा माफ करा. तुम्ही मायबाप आहात, आमचा हा काही खानदानी धंदा नाही. नाही माझ्या 96 पिढ्यात कोणी कीर्तनकार नाही मायबाप. फक्त सद्गुरूंची कृपा झाली आणि जगाच्या कल्याणाकरताचा मार्ग भाऊ. जगाला पटल नाही पटल याच्याशी काही घेणं नाही. भुगणं आमचं काम आहे, अलाउन्सिंग करणं आमचं काम आहे. हे सगळ्याच्या नशिबात नाही. हो विरळा तो धनी निवडेश्वर. नाही 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 सगळ्यांसाठी नाही. सगळ्या करता तरी मार्ग खुला असला पण सगळ्यांच्या नशिबात नाही. सगळ्या